नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा तुमचा स्कॉलरशिपच्या तासाला स्वागत आहे। आज आपण पाठ 11वा भागाकार त्याचा स्वाध्याय 11.1 ला सुरुवात करणार आहोत। पण 181 म्हणजे 181 पान नंबरवर आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत स्कॉलरशिपच्या गणिताच्या पुस्तकात। त्या तुम्ही व्यवस्थितपणे वाचन करून घ्यायचे आहेत आणि त्या समजून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी पहा, मी या ठिकाणी जर 13 घेतला आणि त्याला 4 ने डिवाइडेड केलं तर 4 3 जा किती होतात 12 मायनस 3 मायनस 2 1 1 मायनस 1 0। हे जे आलेलं उत्तर आहे याला आपण म्हणतो भागाकार। ज्या अंकाने किंवा संख्येने भाग देणार आहोत त्याला म्हणतो भाजक। ज्या संख्येला भाग द्यायचा आहे त्याला म्हणतो भाज्य। आणि ही शेवटी म्हणजे बाकी, हे तुम्हाला माहित आहे। राहिलेली संख्या जी असते किंवा अंक जो असतो ती म्हणजे असते बाकी। ह्या गोष्टीचा व्यवस्थितपणे सराव करून घ्या, अभ्यास करून घ्या। कोणत्या संख्येला कोणत्या मांडणीला काय म्हणतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे। ज्या वेळेस आपल्याला भाज्य शोधायचा असतो त्यावेळेस भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी। बाकी असेल तर त्याच्यात मिळवायची, नसेल तर फक्त भाजक आणि भागाकार यांचं उत्तर गुणाकार केल्यानंतर आपल्याला भाज्य मिळेल। पण हा जो फॉर्म्युला, हे जे सूत्र आहे हे लक्षात असू द्यायचं। चला तर आपण स्वाध्याय 11.1 कडे वळूया। 1853 या संख्येस 17 ने भागल्यास भागाकार किती येईल? या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत। 17 म्हणजे 17 याला भाग द्यायचा आहे। या ठिकाणी पहा, मी मांडणी कशी केलेली आहे। ह्या पद्धतीने जर सोडवलं तर आपल्याला वेळ लागणार आहे। ह्या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करून घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने मी काही प्रश्न सोडवणार आहेत, तेही तुम्हाला समजून घ्यायचे। सुरुवातीला ते प्रश्न समजणार नाहीत, पण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा व्हिडिओ पुन्हा पाहायचा आहे। 17 1 जा 17, 17 1 जा 17। आता 18 मधून 17 मायनस केले तर 1 उरतात, इथं 1 दिला। 17 चा टेबल मध्ये 15 येत नाही, म्हणून आपण या ठिकाणी 0 देऊ आणि ही संख्या झाली पुन्हा तयार 153। मग 17 च्या टेबल मध्ये 9 नंबरला 153 येतो। 17 9 जा 153। मग याचं उत्तर आलेलं आहे आपलं 109, पर्याय क्रमांक 1। प्रश्न दुसरा, 119 भागिले 7 बरोबर 17, तर 11,900 भागिले 170 बरोबर किती? आपण याचा विचार न करता याचा विचार करू डायरेक्ट तरी चालेल। इथेही आपण विचार करू शकतो, शॉर्टकट सोडवू शकतो, पण मी डायरेक्टली इथं सोडवतोय। भागिले 170। आता बघा, हा 0 गेला, हा 0 गेला, आता उरले काय 17। 17 1 जा 17। मग ह्या ठिकाणी 11, 17 च्या टेबल मध्ये 11 येत नाही, तर सुरुवातीला आपण 3 डिजिट नंबर म्हणजे 3 अंकी संख्या घेऊ शकतो। मग अशा वेळी 17 च्या टेबल मध्ये 17 7 जा 190 येतात आणि हा राहिलेला 0 जसा तसा आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 70, पर्याय क्रमांक 3। चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया। पुढचा प्रश्न आहे तिसरा, 99,999 ला 999 ने भागल्यास बाकी किती उरेल? एकदम सोपा प्रश्न आहे। 9 9 9 9 9
डिवायडेड 9 9 9. हा 9 गेला, 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 उरले किती 99. पर्याय क्रमांक 2. एकदम लवकर सोडवता येईल. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आपला चौथा. चला पाहूया काय सांगितलेलं आहे. तर या संख्येला या संख्येने आपल्याला भाग द्यायचा आहे. 78000 डिवायडेड 120. हा 0 गेला, हा 0 गेला. आता उरले किती 12. 12 1 जा 12, 12 6 जा 72. मग ह्या ठिकाणी जर 78 मधून 72 मायनस केले तर इथं उरतात 6. ही संख्या झाली 60. 12 5 जा 60 आणि हा 0 जसा तसा. उत्तर आलेलं आहे आपलं 650. पर्याय क्रमांक 1. जर कळत नसेल तर पुन्हा घ्या, कारण मलाच वाटतंय काही गोष्टी तुम्हाला फासली होत असतील, तर पुन्हा व्हिडिओ बघून घ्यायचा. प्रश्न 5वा. सुजाताकडे 875 फुले आहेत. प्रत्येक हारात 20 फुले. याप्रमाणे किती हार तयार होतील? किती फुले उरतील? हा प्रश्न सोडवत असताना आता काय करणार? 8 7 5 डिवायडेड 20. 20 1 जा 20, 24 जा 80. जर 87 मायनस 80 केली तर उरतात 7. इथं दिले 7, इथं झाली संख्या 75. आता 20च्या टेबल मध्ये 75 येत नाही, म्हणून त्याहून लहान संख्या घ्यायची. ती घेतली आपण 23 जा 60. जर 75 मधून 60 मायनस केले तर उरतात 50. आणि या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे? तर याप्रमाणे किती हार तयार होतील, किती फुले उरतील? 43 हार तयार होतील आणि 15 फुले उरतील. मग असा पर्याय इथं नाही, इथंही नाही. पर्याय क्रमांक 3. सर मग उत्तर हे का येणार नाही? कारण उत्तर तर इथं आहे 43 हे आलेलं उत्तर आणि उरलेले फुलं म्हणजे 15. चला पुढचा प्रश्न पाहूया. 9,600 रुपये देऊन 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा मिळतील? 9600 डिवायडेड 15. करूया पुन्हा काढाकाठी. हा 0 गेला, हा 0 गेला, उरला 5. 5 1 जा 5, 5 1 जा 5. आता 9 मधून 5 मायनस केले तर उरले किती 4. इथं संख्या तयार झाली 46. 9च्या टेबल मध्ये 5च्या टेबल मध्ये 9 नंबरला 45 येतात. 5 9 जा 45. 46 मधून जर 45 मायनस केले तर 1 उरतात, तर 1 इथं दिला. 5च्या टेबल मध्ये 2 नंबरला 10 येतात. 5 2 जा 10. आता उत्तर सोडवलं गेलंय. उत्तर आलंय आपलं 192, 192. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आपला 7वा. 3000 या संख्येला कितीने भागले असता भागाकार 85 व बाकी 25 उरेल? 2023 ला आलेला हा प्रश्न आहे. मग हा प्रश्न आपण आपल्या पुस्तकात दिलेल्या फॉर्म्युलाने सोडवू. काय आहे? भाज्य बरोबर. आता या ठिकाणी काय सांगितले? या संख्येला कितीने भागले असता भागाकार 85 व बाकी 25 उरेल? भागाकार अधिक बाकी. पहा मित्रांनो, आता भागले असता, मग आता ह्या ठिकाणी आपल्याला पर्याय पद्धतीचा वापर करायचा आहे. म्हणजे एक एक पर्याय घ्यायचा आहे, एक एक पर्यायाचा वापर करून उत्तर आपल्याला सोडवायचं आहे. पण ह्या ठिकाणी मला उत्तर माहित आहे, म्हणून मी डायरेक्टली 4 नंबरचं उत्तर घेतोय. आपलं उत्तर बरोबर आहे का पहा. या ठिकाणी घेतले 3000 बरोबर. आता भाजक, मग भाजक पर्यायापैकी घेतला आपण 4 नंबरचा.
35. त्याला मल्टिप्लाय करायचं आहे भागाकार, मग भागाकार 85, हा भागाकार 85 85, त्याला मल्टिप्लाय करायचं आणि बाकी त्याच्यात मिळवायची. मग आता सुरुवातीला आपण 5 ने घेऊ. 5 5 जा 25, 25 से 5 2 कॅरी, 5 3 जा 15 आणि 2 मिळवले तर 17. हा अंक झाला म्हणून इथं 0. 8 5 जा 40, 40 चा 0 4 कॅरी, 8 3 जा 24, 24 मध्ये 2 मिळाला तर 28. 5 7 9 2. आता या संख्येमध्ये 9 75 25, 5 5 0 1 कॅरी, 7 2 9 आणि कॅरीचा 1, 10 चा 0 1 कॅरी, पुन्हा 0 1 कॅरी. आलं आपलं उत्तर. हे उत्तर आणि त्यांनी दिलेलं उत्तर सारखं आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा 8 नंबरचा प्रश्न आहे. 99 मल्टिप्लाय बॉक्स इज इक्वल टू 45,000 45. तर चौकटीतील कोणती संख्या असेल? आता चौकटीत आलेलं उत्तर आपल्याला शोधायचंय. अशा वेळेस आपण काय करणार आहेत, या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. तर मी या ठिकाणी या दोघांचा भागाकार करेल, म्हणजे याची विरुद्ध क्रिया करणार आहे. 4 5 0 4 5 डिवायडेड 99. मी ह्या दोघांना 9 ने डिवायडेड करणार आहे. पहा, 9 1 जा 9, 9 1 जा 9. 9 चा टेबल मध्ये 5 नंबरला 45 येतो. 9 5 जा 45. आता हा उरला 0, हा 0 जसा तसा. 4 ला 9 ने भाग जात नाही म्हणून पुन्हा 0 ने भाग दिला, उरला खाली 4 जसा तसा. 5 उतरवल्यानंतर संख्या तयार होते 45. या 45 ला जर पुन्हा 5 ने भाग दिला तर उत्तर जर पुन्हा 9 ने भाग दिला तर उत्तर येतंय 5. आता 11 म्हणजे 11 चा टेबल मध्ये 58 नाही म्हणून या ठिकाणी आपण घेऊ 4 नंबरला 44. मग 50 मधून 44 मायनस केले तर इथं उरतात 6. ही संख्या झाली 60. 9 चा टेबल मध्ये 11 चा टेबल मध्ये 68 नाही म्हणून आपण या ठिकाणी घेणार आहोत 11 5 जा 55. 60 मधून 50 मायनस केले तर पुन्हा 5 उरतात. इथं संख्या तयार होते 55. 11 च्या टेबल मध्ये 5 नंबरला पुन्हा 55 येतात. आता इथं काही बाकी नाही. आपलं उत्तर मिळालेलं आहे 455. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 9 नंबरचा. एका संख्येला 15 ने भागले असता निशेष भाग जाऊन भागाकार 12 येतो. त्याच संख्येला 16 ने भागले तर बाकी किती येईल? बघा, तुम्हाला मी सूत्र सांगितलं होतं भाज्य शोधायचं. मग या ठिकाणी आपल्याला भाज्य शोधायचं आहे, कारण आपल्याला या ठिकाणी 2 संख्या दिलेल्या आहेत. एक आहे भागाकार आणि एक भाजक. भाजक गुणिले भागाकार केला तर आपल्याला जे उत्तर मिळेल त्याच्यात बाकी मिळवावे लागते. पण या ठिकाणी निशेष भाग जातोय म्हणून बाकी होणार नाही. तर आपण या दोघींचा गुणाकार करूया. 12 5 जा 60, 60 चा 0 6 कॅरी. 12 1 जा 12, 12 मध्ये 6 मिळवले तर 80 होतात. आता आपल्याला एका संख्येला, मग ती संख्या मिळाली आपल्याला 180 180. त्या संख्येला 16 ने भाग द्यायचा आहे. 180 डिवायडेड 60. 16 1 जा 16, 16 1 जा 16. 18 मायनस 16 केले तर उरले 2. इथं जर 2 दिले तर संख्या तयार होते 20. 16 1 जा 16. माता 20 मायनस जर 16 केले तर उरले 4. या ठिकाणी
आपल्याला काय विचारलं होतं तर बाकी किती उरेल, बाकी किती उरते 4, पर्याय क्रमांक 2.